पण पण मग असं असेल तर मला दुसऱ्या बाजूला 3 नोंदी दिसतात. ते म्हणजे मैं इनकी उंगली पकड के राजनीती सीखा, पद्मविभूषण आणि आता तर थेट Z+ सुरक्षा. यामागचे गौर बंगाल काय? ते काय असतं आता त्यांनी चरण सिंगला पण अनेकांना दिलं ना, त्याच्यात यांनाही दिलं तर काय ते प्रतिष्ठा नसते. आता काय तो 1 तारीखला मला सगळ्यात गंमत दीनानाथ पुरस्कार तुम्हालाही मिळाला, मलाही मिळाला. अनेकांनी मला विचारलं भाऊ कसं वाटलं, म्हणलं काय तो पुरस्कार, म्हणलं तो त्या दिवसापुरता होता, दुसऱ्या दिवशी त्याला काही किंमत नसते, ते त्या दिवसापुरता असत. तेव्हा पद्मभूषण पुरस्कार दिला म्हणून त्याच्यावर बँकेत जाऊन लोन मागितलं तर कोण देणार नाही. तर आले सत्कार आला तसे 2 घास खाऊन घास. आणि मोदी शाळेत माहीर आहे, तोंडाला पानं पुसली. मला वाटतं ते हार घातला, पण ती पानं पुसलेली असतात. पण ते दाखवा मी विरोधकांनाही देतो, आम्ही असा काँग्रेससारखा पक्षपात करत नाही, हे दाखवण्यासाठी आहे. पण माझा अंदाज असा आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर नवी महाविकास आघाडी वगैरे अस्तित्वात येऊ शकते. बरेच अजून उलटफेर व्हायचे आणि ते हळूहळू होते. अगदी चंद्रकांत दादा इथे बसले, त्यांना इथे माहिती नसते. कारण दिल्लीत बसलेले जे आहेत ते ज्याला आपण मराठीत आतल्या आता दिल्लीचा विषय भाऊ निघालाय म्हणूनच प्रश्न आहे, दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावर बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या देखील अवलंबून असणार आहेत. असतात होतील. आता अनेकांना त्याची चर्चा आहे ना, देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार, राष्ट्रीय अध्यक्ष होणार. तर कदाचित त्यात मला असं दिसत पवारांचं सगळी पोटदुखी आहे ती देवेंद्र महाराष्ट्रात नको, बरोबर आहे. तर ठीक आहे, काही काळ उचलून बाजूला नेलं, तोपर्यंत पवारांकडून आपल्याला हवं ते करून घ्यायचं. आता हवं ते म्हणजे काय, तर महाविकास आघाडी अधिक दुबळी होईल यासाठी आत बसलेले शरद पवार अधिक उपयुक्त असतील. बरं, ती पवारांचीही गरज आहे ना. काँग्रेस परत रिवाईव्ह झाली आहे, ते पवारांना पचणार नाही, कारण खरा कॉम्पिटिटर काँग्रेस ती रिवाईव्ह झाली आहे आणि ते म्हणतात आम्हीच आमचाच मुख्यमंत्री, बरोबर आहे. दुसरीकडे उद्धवचं खच्चीकरण झालंय तर ते रिवाईव्ह होता कामा नये. तर हा सगळा विचका आत बसलेले शरद पवार जितके करतील तेवढे भाजपवाले बाहेरून नाही करतील. थोडे मी नेहमी सांगतो, शरद पवारांनी खांद्यावर हात टाकला की तुम्हाला फाशी द्यायला गळफास वगैरे लागत नाही. असं म्हणजे मी ते हिंदी युट्यूबवर बोललो होतो तेव्हा ते सगळे काय ते आमचे ओंकार चौधरी, संजय दीक्षित म्हणलं महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार बरमुडा ट्रँगल, त्याच्या जवळ गेलेले सगळे संपले. तुम्ही बघा ना, जनता दल, जनता पक्ष, शेका पक्ष, रिपब्लिकन पार्टी, सोशलिस्ट पार्टी, जे कोणी आहेत बघा. तुम्हाला याच्यात शिवसेना ऍड करायची आहे का? आता झाली ना. हे सगळं माहिती असताना, हे सगळं माहिती असताना सिरियस मला वाटते तुम्हाला तुम्ही ऐकलेलं नसेल ते, पूर्वी मुंबईमध्ये चक्कलदासमुळे फार सुंदर कार्यक्रम व्हायचा. ते प्रोफेसर चेतन म्हणून होते MD कॉलेजचे, ते करायचे. देशभरचे हिंदी विडंबनकार बोलवायचे आणि त्यांना ते हे करायचे. तर त्याच्यात ते शरद जोशी म्हणून फार सुंदर लिहायचे. नवभारत टाइम्स मध्ये प्रतिदिन म्हणून छोटा कॉलम लिहायचे, पण इतका अप्रतिम विडंबन लिहायचं. तर ते राजीव गांधींबद्दल त्याने लिहिलं. ती प्रत्येक गोष्टी स्वतः अनुभव घेतात. म्हणजे राजीव गांधींसमोर म्हणाले कोणी बोलायची हिंमत करत नाही की आग आहे, तो आग आहे भासत का तू. ते उद्धव ठाकरे तसं खरोखरच शरद पवार बुडवतात का, जरा शिवसेना कशी बुडवतात बघ. तुमचा पिता जर आयुष्यभर मित्र पण राजकारणात नाही या भूमिकेत राहणार. आणि हा विषय मी बाळासाहेबांशी बोललो होतो की तुम्ही मित्र मानता तर राजकारणात तुम्ही त्यांच्यापासून इतके टोकाचं का. तर बाळासाहेब मला म्हणाले भाऊ तो माझा मित्र आहे, तो किती नालायक पण मित्र आहे. पण आमच्या मैत्रीमुळे शिवसेनेचं नुकसान होता कामा नये, शिवसैनिकाचं होता कामा नये याची मला काळजी घ्या. हा फरक बघा तुम्ही, नेता असणं आणि नेता म्हणून वागणं यातला फरक लक्षात.
तुम्ही तिथे बसलात म्हणून शिवसेना प्रमुख नाही होतं, त्या जागेचं स्थान महात्म्य नव्हतं, व्यक्ती महात्म्य होतं. उद्धव ते विसरला. त्याला वाटतं आज बघा ना, अमित शहा अडवाणी पण येऊन गेले मातोश्री. आज एक अजून मला सांगा, खरगे असेल, कोण राहुल गांधी असेल, कोण फिरकलाय का मातोश्रीवर? का नाही फिरत? म्हणजे काही वेळेला कसं असतं माहितीये का, की आपली अवकात अशी असते की दिलेला सन्मान पण पचवताय. या लोकांनी दिला तो त्यांना पचला पाहिजे ना. अमित शहा गेले मातोश्रीवर, एवढं सन्मानाने वागवायची गरज नव्हती. हा फरक ते त्याला नाही पचवला, त्यांना मला लाथच मारणारा पाहिजे. तुम्ही कोण माझा सन्मान करणार? आरक्षणावरचा एक प्रश्न आहे की 8-9 मराठा मुख्यमंत्री, इतकी प्रदीर्घ काळ सत्ता मुख्यमंत्री पद असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधी झाला नाही, परंतु मुख्यमंत्री कोण हे राष्ट्रवादीने अनेकदा ठरवलेलं असण्याचे संकेतही आपल्याला मिळतात. म्हणून असं असताना त्यांच्या गळ्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही हे लोड न टाकण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश काय? कारण सगळं खापर फुटत आहे ते फक्त एका व्यक्ती. मी असं नेहमी म्हणतो की बदमाशाची ताकद नसते, तुमची अतिसभ्यता ही त्याची ताकद असते. तुम्ही अरेला कारे म्हण की तो कुत्रा भुंकत तुमच्या अंगावर येतो, तुम्ही पुढे जातो, भुंकत जातो, पण मागे मागे जातो. तर तिथे मला असं वाटतं की भाजप अतिसभ्य वागतो, असं माझं मत. मराठा म्हणजे त्यांचा प्रश्न, भाजपात काही मराठी नाही आहेत? सांगा ना मला. भाजपात मराठी आहे, पण ही जी वस्तुस्थिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी ते करून दाखवलं नाही, हायकोर्टात टिकवून दाखवलं. एवढं असूनही तुम्ही आपला माल विकू शकत नसाल तर तो तुमच्या अतिसभ्यतेचा कशाला मला कळलीच पाहिजे, कशाला मला असं करून नाही. तुम्ही 2% करा, पण 10% काय ते 10% वाजवा, हे सार्वजनिक जीवनात आवश्यक. भाजपला ह्याचं श्रेय घेता आलं पाहिजे ना. मला सांगा की जे 70 वर्षात झालं नाही ते एक माणूस 10 वर्षात करतो आणि त्याच्या विरुद्ध एवढं काहूर माजलं जातं. मी मध्ये एका चॅनलच्या चर्चेमध्ये, पॅनल चर्चेमध्ये मी त्यांना एक प्रश्न विचारला, बाकी सगळं मोदींनी काय केलं नाही केलं सोडून. मला गेल्या 7 वर्षामध्ये हुरियत कॉन्फरन्स हा शब्द कुठच्या बातमीत चर्चेत आलेला ना, एवढा तो बदल झाला ना. काश्मीर बरं बाकी सोडा, मोदींनी काहीच केलं नाही. पण राहुल गांधी 2034, 39 कधीतरी पंतप्रधान होतील, त्यांना खटाखट पैसे खात्यात लोकांच्या टाकायचे, त्यासाठी 0 बॅलन्स अकाउंट काढले ना, राहुल गांधीसाठी काढले ना. एवढं केलं हे तरी मान्य करा. एक द्यावं लागेल की पंतप्रधानांच्या रिटामुळे राहुल गांधी मातृभूमीवर राहू लागले, ही एक फार मोठी त्यांचा योगदान म्हणायला लागेल. आपण आता मीडियाबद्दल बोलत होतो, म्हणून मराठी मीडिया हा असा आता दलित गात्र आणि एका नेत्याच्या मागे सरपटत जाणारा आम्हाला का दिसतोय? त्याचं कारण, तुम्ही जे लोक सगळे पवारांना जाणता नेता वगैरे म्हणतात, तर पवार हा महाराष्ट्रातला पहिला नेता आहे की त्याने पत्रकारांचा जनानखाना तयार केला. असं ते जनानखाना याचा अर्थ समजून घ्या. जनानखाना म्हणजे प्रचंड बाया ठेवल्या असं नाही होत. त्याच्या प्रत्येकीला आपण पट्टराणी वाटत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे कधी कौतुकाने बादशाह बघेल यासाठी ती आषाढभूत असते, तशी ही पत्रकार जमात आपण बघतो. आणि त्यामुळे साहेब पावसात भिजले, कोणीतरी एकाने लिहिलं अँग्री ओल्ड मॅन, कारण हा अँग्री ओल्ड मॅन. तर ते चालतं नाही, आजचं नाहीये. मला ते बाळासाहेबांचं एक व्यंगचित्र पण आहे. पेज आपण जे आता हल्ली ते फॅट निघाले ना, मोठं क्रेन आणतात ज्याच्यावर तो आवाड होईल हार असतो चांगले, कोण येणार आहे त्याचं स्वागत आहे. तसं त्यांनी ते क्रेन सारखं फाउंटन पेन दाखवलं आणि त्याला लटकणारा शरद पवार असं दाखवलं, आणि गोविंद तळवलकर आणि माधव गडकर हे मी तुम्हाला 40 वर्षापूर्वीचं कार्टून सांगतो. तर तुम्ही आजची पत्रकारिता समजता असं नाही, हे आधीपासून चालत आहे, आधीपासून चालत. हळूहळू करत मग कसं होतं की जनानखाना वाढत जातं. पण तरी देखील एक गोष्ट मान्य केली पाहिजे की वयाची 80 ओलांडल्यानंतरही सर्व आजारांवर मात करून आठवड्याला 3 ते 4 दिवस पायाला भिंगरी लावल्यानंतर
फिरण्याचं सामर्थ्य शरद पवारांमध्ये आहे. नाही, सामर्थ्य आहे. म्हणजे एवढं माझं वय, माझ्यापेक्षा 8 वर्षाने माणूस मोठा आहे. मला तेवढी पळापळ जमत नाही. पण गंमत अशी आहे की शरीराला आणि मनाला जी सवय लागली त्यातून बाहेर आलं तर जगणं अवघड होईल. ते जसं म्हणतात ना की त्या वाघावर तुम्ही स्वार झालेले असतात, त्यातून उतरला तो वाघ तुम्हाला खाईल, ही भीती असते. तसं काय म्हणजे आपण रोज काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे नासाडी हा शब्द मी वापरत नाही, पण रोज काहीतरी उचापत केली पाहिजे, नाही तर चैन पडत नाही. म्हणजे सरसकट आता मला सांगा ना, त्या गेटवे जवळ पंचम जॉर्ज आला, तिथे मेलेले, मरून गेलेले किंवा दिवंगत असलेले महात्मा फुले आणून शरद पवारांनी उभे केले होते. त्या पंचम जॉर्ज विचारलं, तो पासपोर्ट घोंगडीवाला कोण आहे? त्याच्या आधी 10 वर्ष त्यांचं निधन झालेलं होतं. म्हणजे समोर दिसेल. मी नेहमी एक सांगतो, पवार जाणता नेता आहेत, प्रचंड जाणता नेता आहेत. पुस्तक प्रकाशन जेव्हा समारंभात जाऊन 1-1 तास पवार साहेब बोलतात, ते प्रस्तावना वाचतात, मलपृष्ठ वाचतात, मधलं वाचतच नाही, आणि 1 तास भाषण करतात. तेव्हा हे सगळं त्यांनी आपले अगदी, मला वाटते 72 मध्ये ते मंत्री झाले, तेव्हापासून हळूहळू करत त्यांनी पहिलं काय केलं असेल तर पत्रकारांमधले निवडक लोक आपली टिमकी वाजवायला परमनंट अपॉइंट केले. भाजपला कोणी थांबवलं होतं हे करायला? भाजपला कोणी थांबवलं का हे करायला? नाही, भाजपला त्याची गरजही नाही, खरं मी सांग. पण भाजप ते करायला जातो आणि फसतो. हे सगळे लोक, मला गंमत वाटते की हे मोदींना आदर्श मानतात. मोदींचं सगळ्यात मोठं यश काय तर मोदींनी मीडिया फाटावलं. मी मध्यंतरी एक व्हिडिओ केला, 2007 पासून मोदींनी पत्रकारांशी थेट संवाद केलेला नाही. 2007 पासून मी मध्ये एक व्हिडिओ केला होता आदित्य ठाकरेसाठी, बाबा कृपा करून आजोबांचा अभ्यास कर. आजोबाने कायम मीडियाशी पंगा घेतला आणि नेता मोठा. आजची उद्धव आणि आदित्य सेना ही मीडियावर अवलंबून आहे, तिथे त्यांचा रास. त्यामुळे मीडिया तुमच्या विरुद्ध असावा, काही बिघडत नाही. पण तुम्ही त्यांनी अमुक केलं म्हणजे हे काय, भाजपचं नेतृत्व बहुतांशी हे मध्यमवर्गीय, आणि मध्यमवर्गीयाचा अर्थ समजून घ्या. पासपोर्टचं काय ते छाननी करायला पोलीस आला, तर तो पोलीस आला, बेल वाजवली, दार उघडलं की पोलीस बघितलं की पहिलं बाकीच्या फ्लॅट मधले कोण आपल्याकडे बघतायत, अरे तुझा चोर म्हणून. ही इतकी जी आबरूदारी नसते ना, ती भाजपाची समस्या. लोक काय म्हणतील, अमुक काय म्हणतील, लोक काय म्हणायचं ते म्हणू देत रे, तू ठणठणीत आहेस ना, जाऊन म्हणू दे, त्यांना बोलू दे, काही फरक पडत नाही. पण हे लोक काय म्हणतील, हा जो प्रकार आहे. हो बोललो, तुम्हाला उदाहरणं 2 देतो मी. ती सीधी बात म्हणून कार्यक्रम करायचा होतो प्रभू चावला. त्या प्रभू चावलाने बाळासाहेबांना विचारलं कि आपकी इतनी पार्टी चला रहे हैं, आपके पास कोई इकोनॉमिक प्रोग्राम नहीं? तुम्हारे हाँ नहीं है तो नहीं, पार्टी के लिए प्रोग्राम थे, तुम्हारे पास है, दे दो, तुम्हारा प्रोग्राम शिवसेना. थोड़ा नहीं, मैं तो पत्रकार हूं, मेरे पास ऐसा कोई नहीं है. तो तुम्हारे पास नहीं तो मेरे पास क्या क्यों पूछते हो? त्याचे सगळे पुढचे प्रश्न बारगळले, तो घरंगडातच गेला. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला उत्तर प्रदेशात मुलायमचं सरकार पाडलं आणि बीएसपी एसपी मायावती मोडली आणि मायावती मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्या काशीरामला प्रश्न विचारला पत्रकारांनी की हा अपॉर्च्युनिझम झाला तुम्हाला? हो, हमको तो 5000 साल से अपॉर्च्युनिटी मिली नहीं, अब मिलेगी वो और अपॉर्च्युनिटी. बारगळ. एक लक्षात ठेवा की असा अटॅक करणारे असतात ना, त्यांचं सगळं असं तयार असतं, मी असं बोलेन, मग तो तसा बोलेल, मग तो असा बोलेल, हे सगळं तयार असतं. अशा वेळेला त्याच्या पहिल्या प्रश्नावर असा अटॅक करा की तो गोंधळून गेला पाहिजे. आणि हेच झालं. बाळासाहेब कोण कसलं काय. एकदा शिवाजी वागत्या सभेत बाळासाहेब म्हणाले, मला पत्रकार विचारतो तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय. आज त्यांचे सुपुत्र हिंदुत्वाची व्याख्या करतात. मला विचारतात तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय. तेव्हा हे इथून असे सगळे लोक बसले आहेत ना, हे हिंदू सावरकर झाले असते, याला हिंदुत्व. पण गंमत अशी ती मासला कळलं. मला एक आणखीन एक किस्सा जाताना तो जाता जाता सांगतो. ती 77ला जेव्हा जॉर्ज फर्नांडिस उद्योग मंत्री झाले तेव्हा त्यांनी त्या सेक्रेटरला बोलवून विचारलं ते स्मॉल स्केल, मिडल स्केल आणि लार्ज स्केल इन्व्हेस्टमेंट असलेले उद्योग आणि त्याच्यात झालेली इन्व्हेस्टमेंट
आणि त्यातून जनरेट झालेली एम्प्लॉयमेंट याची आकडेवारी बघ. तो सेक्रेटरी म्हणाला की हे जमवून तुम्हाला द्यायला 3 महिने लागले. तुम्हाला फरक येते. 1 आठवड्यानंतर एका वर्तमानपत्रामध्ये कुठल्या तो जातो तिथे त्याच्या भाषणात सगळी आकडेवारी आली. तो दिल्लीला गेल्यानंतर तो सेक्रेटरी धावत आला आणि आकडेवारी कुठून आणली तुम्ही? अरे मूर्खाच का म्हणाला, तुला काढायला 3 महिने लागतील, ते समजायला मला 3 महिने लागतील, ते लोकांना कळवायला सांगायला 6 महिने लागतील, तोपर्यंत सरकारची मुदत संपेल. त्या लोकांना पटेल आणि आवडेल असे आकडे देऊ ना. याला मीडिया म्हणतात मित्रा, याला मीडिया म्हणतात. तर तो तुम्हाला हँडल करायचा असेल तर त्यांना पहिले गांगरवले पाहिजे. त्याचा प्रश्न आहे तो त्याच्यात तो मारा. कारण पहिली गोष्ट म्हणजे आजकालची बहुतांशी बघतोय पोरं आलेली त्याला काहीच माहित नाही. गावागावात बोलतात, बाकी काय नसतं. म्हणजे त्याच्यावरचा एक गमतीशीर किस्सा सांगतो. ते एका विडंबन सांगितलं ना व्हायचे हिंदी विडंबन काय, तर ते एक मस्त विडंबन करायचे. तुम्हाला एक जगह गया था, तो पत्थर मार मारकर कवियों को भगा रहे थे. तो मैं तो देर से पहुंच गया, तो आयोजक थे वो स्टेशन पर ही आते, बोले जल्दी जल्दी चलो, लेकिन कोई वीररस पूर्ण बोलो का कविता. तो ठीक आहे. तो वीररस म्हणजे काय असं आवेशात बोललं की वीररस. तो मी गेलो आणि सुरू केलं, चलो दिलदार चलो, चलो दिलदार चलो, चांद के पार चलो. एक आदमी सामने खड़ा हो गया, हाथ में पत्थर लेकर बॉल जैसा खेलते बोला, हा मैं तैयार चलो. तर आवेश म्हणजे काय असतो, समोरचा प्रश्न जो विचारतो ना त्या प्रश्नाला बगल देऊन टाकायचं. तुम्ही राहुल गांधी बघा, अच्छा ये आया बीजेपी का सवाल, कळलं तुम्हाला. त्यांनी प्रश्नाला एकही उत्तर दिलं नाही, पण तो काउंटर कसं करत होता बघा, काउंटर कसं करत होता बघा. तो प्रश्न टाळत होता आणि तुमच्यावरच भाजपवाला म्हणून आरोप करत होता. आणि मग तुम्ही डिफेन्सवर गेला, तुम्ही भाजपवाला नाही हे त्या पत्रकाराला दाखवाल. आमचे किती लोक, तू काँग्रेसवाला आहेस, हा प्रश्न काँग्रेस आहे, बोलता तुम्ही नाही बोला ना. तो काही तुमचं नुकसान करू शकत नसतो. इथे नॅरेटिव्ह बदलत आहे. आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येत असताना आता विधानसभा 2024 याच्यावरचे कळीचे 7-8 प्रश्न आहेत, त्याच्याकडे जाऊ. त्याच्यावरच मला विचारलेले इथे आलेले सर्व प्रश्न बहुतांशी कव्हर होतील. 1-2 राहतील ते मी नंतर डाऊनला विचारेल. अहो, लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड यशस्वी झालेली आहे. गावागावात रांगा लावून त्याचे प्रयोग चालू आहेत. असंच YSR रेड्डी यांच्या चिरंजीवांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी केलं होतं, पण त्यांना मतं मिळाली नाही. लाडक्या बहीण योजनेचं रूपांतर मतामध्ये होईल याची किती शक्यता वाटते? मला वाटत नाही त्याची शक्यता. कारण लक्षात ठेवा, जमीन सुपीक आहे, सगळं तुम्ही केलं, पण ते जोपर्यंत पीक कापून घरी आणत तोपर्यंत ते तुमचं. ती एक वेगळी प्रकार. तुमच्याकडे सगळं आहे, फक्त ते तुम्ही क्रॉपिंग कसं करणार याच्यावर अवलंबून. त्यामुळे हे देऊ ते देऊ त्याला उपयोग नाही. ते आता मला चंद्रकांत दादांना जास्त माहिती आहे की ते ऊसाची जी कापणी असते तिथे हे सगळे गडबड करतात. म्हणजे तुमचा ऊस वेळच्या वेळी गेला नाही तर तो हळूहळू त्यातलं काय तो पाण्याचा अंश कमी होतो, वजन कमी होतो, अशा रीतीने होतो. तर तसं तुम्ही वेळच्या वेळी आपले जे दावे आहेत, चांगलं काम केलं, त्या चांगल्या कामाचे लाभार्थी आहेत ते तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्याला त्याच्या परिसरात माहिती आहे. त्याने तो मतदार, तू लाभार्थी असतो, आला नाहीस तर पुढच्या वेळेला बंद होईल. या रीतीने गेलं पाहिजे, संघटनात्मक पातळीवर गेलं पाहिजे. लोकांना जनरली काय मिळालं इकडे जाऊ नका तुम्ही, लाभार्थीवर नाही चालत. लाभार्थी म्हणजे आतापर्यंत मिळालं, पुढचं सरकार आलं तर अगदीच काढून गेलं असं नाही, चालू राहील. 2000 आणखीन कोण काय देणार आहे याकडे आता मला सांगा ना. अरे लोकांना मोदींचे 3,000 रुपये काय ते मिळत होते 3 महिन्यांनी काय असत नाही, पण हा खटाखट देणार म्हणून किती लोक बहकलेले सुद्धा आहेत ना. आता त्याचा प्रचार तुम्ही केला पाहिजे. अरे मोदींनी कुठेही 15 लाख रुपये खात्यात टाकणार असं म्हटलं नव्हतं. ब्लॅक मनी आला तर त्याचा त्यांनी नॅरेटिव्ह बनवला, आम्हाला तो 15 लाख आहे नाही, केवढा मोठा नॅरेटिव्ह बनवला. अरे तुम्ही हा त्याच्या जाहीरनाम्यात आहे, भाजपच्या जाहीरनाम्यात 15 लाख नव्हतं. तुम्ही वो जो 8,500 आहे की वर्षाला 1 लाख 1 करोड लखपती बनाएंगे ह्याचं नॅरेटिव्ह का नाही बनवत.
सांगा, झालंय आता 3 महिने निवडणूक संपून झाले, किती लोकांचे आले? ठीक आहे, हिमाचलमध्ये का नाही, तुमच्या आंध्र प्रदेशमध्ये का नाही, हे विचारू शकता ना. हे रोज ओरडून ओरडून सांगितलं पाहिजे. मी तसं बघायला सांगितलं की एकनाथनी 13.5% मतं घेतली आणि उद्धवकडे 4.5% पण ओरिजिनल शिवसेनेची मतं राहिली नाहीत. हे का बोललं जात नाही? बाकी तो समोरचा काहीतरी फसवणार की त्याच्या मागे 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 धावत सुटले. म्हणजे आता जाता जाता परत किस्सा सांगतो. त्या बघाल तर तुम्हाला तो इंटरनेटवर मिळेल, तो राजू श्रीवास्तव नकला का, तर तो म्हणतो की चौकात बसलेली कुत्री असतात ती कोणाच्याही मागे धावतात. तर हे 5-6 कुत्री, एक पण मोटरसायकल काय गाडी घेऊन जातो त्याच्या मागे जातात, 2 कुत्री लवकरच थांबतात, 4 कुत्री शेवटपर्यंत जातात. आणि मग त्या कुत्र्यामधला संवाद तो सांगतो. तो कहा तक आहे, गेट तक गए थे, असे ते थांबलेले 2 कुत्रे पुढे गेलेल्या 4, गेट तक छोडकर आहे, अरे वो तो समोसे वाले तिवारी, तर तुमको मालूम था. पण ते बाकीचे कुत्रे म्हणतात तुमको मालूम था, तो बिलकुल मालूम था, तो तुम भी तो दौड़े थे, नो आपको दौड़ा नहीं केले, हम ते दौड़े थे, बाकी आप गेट. तर हे 2 जे असतात ना, हे पत्रकार परिषदेतले पत्रकार असतात. बाकीचे 4 दौडतात का? चुकीचा प्रश्न विचारायचा, त्याच्यावर तुम्हाला दौडवायचे. त्यांच्या मागे दौडू नका म्हणा. ते थांबले तर तुम्ही थांबा, पण त्याच्यात फसत जा. चुकीचा प्रश्न. आता संजय राऊत काय बोलला, का बोलला बाबा, तू बोलेल ना, तू ऐक, तुला आवडतं ना, जा ऐक. तू त्याच्या घरी का नाही राहत रे, असा प्रश्न का विचारत नाही भाजपचा नेता? संजय राऊत आज असं बोलले का, फारच छान. तुम्ही त्यांच्या घरी जाऊन मुक्काम करा, 24 तास रेकॉर्डिंग करा, फारच छान, तुमचं कल्याण नाही. ते काय बोलले, मला आवडत नाही, मला कळत नाही, मी त्याच्यावर बोलणारच नाही, विषय संपतो. बरोबर. पण संजय राऊत खोडून काढण्यासारखं आहे काय? आहे काय सांगा? आमच्याकडे मालवणी म्हण आहे कोकणात, गावात लगीन आणि कुत्र्या पोवाड. तर ते गावातली जी मोकाट कुत्री असतात तर त्यांचा इतका गोंधळ होतो, तिकडे गावात ताशे वाजताय, तिकडे लाऊडस्पीकर लागलाय, मग तो नवरदेव किंवा नवरी असेल ती ग्रामदैवताचं दर, त्याला भुंकायचं कोणावर हो? तिकडे पळतात तिकडे पळतात. तशी आजची पद्धत कधी कोणतरी काहीतरी आला म्हणून आपलं बोलायचं. म्हणजे पवार साहेब पण परवा इतक्या जणांखान्यातले असून सुद्धा बोलले पत्रकारिता दर्जा. अजब आहे की नाही? अजब आहे की नाही सांगा. घसरलाय दर्जा म्हणजे काय? की तुम्ही त्यांचं काय, संभाजी भिडेंचा मला काय विचारतो? मग तुमच्या संजय राऊतला विचारा की संजय राऊतचं तरी काय, तर हे शरद पवार का नाही बोलत? सांगा. जणांखान्यातले असं. एक 2024च्या अनुषंगाने प्रश्न आहे की जसं संविधान बदल किंवा मराठा आरक्षण हे मुद्दे लोकसभेला खूप आपल्याला जोरकसपणे पुढे आलेले होते, तितक्याच तीव्रतेने उद्धव ठाकरे यांची गद्दार मंत्री काय करा जी सहानुभूती मिळाल्याचं बोललं जात होतं, किंवा जरांगे पाटील जे मराठा आरक्षणावर मुद्दे काढतायत, किंवा संविधान बदल हे मुद्दे, हे आता 2024च्या विधानसभेला इतकेच रिलेव्हंट आहेत का कालबाह्य झाले? नाही, अजिबात रिलेव्हंट नाही. कारण लोकसभा वेगळी असेल. मी नेहमी निवडणुकांमध्ये फरक मानतो. लोकसभेला साधारणतः पक्ष निवडला जातो, म्हणजे उमेदवार असतो तो पक्षाचा असतो, पण तो निवडला जातो. त्यामुळे त्याचा चेहरा, त्याची ओळख, नाव मला माहिती नसलं तरी चालेल. पण विधानसभेला मला माहिती असलेला चेहरा, कॉर्पोरेशनला मला नाक्यावर बसणारा नगरसेवक लागतो, अशा व्यक्तीने फरक पडतो. दुसरी गोष्ट अशी की लोकसभेची व्याप्ती एवढी मोठी असते की उमेदवार कॉम्पिटिशन कमी होतात. विधानसभेत ते वाढतात. आता बघा ना, तुम्ही आता कुठेही फिरलात महाराष्ट्रात तर तुम्हाला इच्छुक जन्माला आलेले दिसतील. जागोजागी कुठच्याही पक्षाचं चिन्ह नसलेले, पूर्वी कार्यकर्ता उमेदवारी आईच्या पोटी जन्माला येते, आज फ्लेक्सवर जन्माला आहे. तेव्हा तुम्हाला दिसेल हा पुढच्या कुठच्या तरी निवडणुकीत उभा राहिला होतो. तो कशाला आहे? मी त्या साताऱ्याला गेलो होतो तर 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या कोरेगावला, आडगावमध्ये, कोरेगाव बाजूला पंढरपूर रोड, तिथे बराक ओबामा यांचे अभिनंदन. बराक ओबामा दुसऱ्यांदा निवडून आला तो कोरेगावात कशाला? त्याला आपला चेहरा दाखवायचा, बराक भाऊ ओबामा इतका, माझा चेहरा बघा, असे ते इतके जन्माला येतात. त्यामुळे तिथे गंमत कशी होते की विधानसभेला अर्धी तरी ताकद ही उमेदवाराची लागते. आणि त्यांनी
एक 25-30 पोरं हाताशी धरलेली असतात, एक 20-25 लाख रुपये मेहनत घेऊन 5 वर्षात खर्च केलेले असतात आणि साधारणतः एक 20-25 हजार मतं आपल्याला मिळतील अशी तयारी केलेली असते. पण ते पारडं खाली जायला शेवटचे 2-3 बटाटे लागतात, त्यासाठी पक्ष हवा असतो. त्यामुळे तो निवडणूक जवळ आली की पक्ष सुद्धा, आणि मग जो तिथे दुबळा पक्ष असतो तो काय करतो, त्याला घेतो. श्रीलंके इकडे, अमरकाडे इकडे, कळलं तुम्हाला? मला सांगा 8 तुम्ही लगेच स्ट्राईक काढ लक्षात. पण 8 मध्ये जवळजवळ 5 उमेदवार हे हुसेनबरीचे आहेत ना, पवारांचे लोकसभेला जिंकले ते पवारांचे पक्ष. तर त्यामुळे तो जो अजेंडा होता तो आता चालणार नाही, कारण महाराष्ट्र विधानसभेत घटना बदलली. मग आता कुठले मुद्दे चर्चेला येतील? विधानसभा 2024च्या प्रचारामध्ये किंवा मतदारांना भुरळ घालतील असे मुद्दे तरी कोणते? कारण तुम्ही म्हणता आरक्षण हा मुद्दा नाही, तुम्ही म्हणता संविधान बदल हा मुद्दा नाही, तुम्ही म्हणता सहानुभूतीची लहर नाही, मग काय मुद्दे? नाही, लोकसभेला पण मुद्दे होते असं माझं मत. मी प्रामाणिकपणे सांगतो. कारण साधारणतः 70-80% मतदार हा कमिटेड असतो. जो पुढचा 20% असतो ना तो इकडे तिकडे होतो, आणि हा सगळा प्रचार हा 20% मतांसाठी असतो. मोदींनी किंवा अमित शहानी 2014 आणि 19 मध्ये जर केलेलं काम काय असेल तर त्यांनी मतांची टक्केवारी प्रचंड वाढवून मतदानाची, आणि त्यातून एक लक्षात ठेवा की लोकसभेच्या निवडणुकीत साधारण 1% मतदान वाढवलं तर जवळजवळ 50 लाख असतं. 2% 1 कोटी वाढतं. आणि तुम्ही जेव्हा 1 कोटी वाढवता त्यांना तुम्ही कार्यकर्ता तुमच्या संघटना वेगवेगळ्या कारणासाठी मतदान केंद्रापर्यंत आणताना तेव्हा त्या 1 कोटी मधला 80% तुम्हाला मतदान, 20% तुम्ही नेऊन सुद्धा तुम्हाला देणार नाही. पण त्यामुळे तुमचा बल्क वाढतो. तो गेल्या लोकसभेला कमी झाला. या विधानसभेला आता सुद्धा मुद्दे सगळे दाखवायला असतात, सगळं दाखवायला. पण भाजपने आपल्या संघटनेवर भर दिला पाहिजे. तुमचे जे काही पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख वगैरे आहेत त्यांनी जर त्या दिवशी तो कार्यक्रम आपला, आता तुम्हाला माहिती असतं हा माझा मतदार आहे, त्या पन्ना प्रमुखाला तर माहिती असतं ना, कारण तो अगदी लोकल असतो त्या चाळीतला वगैरे. त्यांनी 80% 90% मतदान घडवून आणावं. बघा किती फरक. त्याचा एक पुरावा म्हणून सांगतो, अनय जोगळेकर आमच्या ठाण्याचे आहेत, त्यांनी एक व्हिडिओ केला होता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी. पन्ना प्रमुख को किसने देखा, त्याला 13,000 लोकांनी उत्तर दिली, 12,998 लोकांनी पाहायला नव्हता. त्याच्यातच सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. देवेंद्र हाच भाजपचा चेहरा आणि त्याची जात हीच मर्यादा, ही परिस्थिती कायम राहील आता? नाही, हा पण देखाव आहे. परत लक्षात घ्या, मला सांगा भाजपला आता सुद्धा या आपण महायुतीला फक्त 2 लाख मतं कमी आहेत. तर मग भाजपला मत देणार मराठी नव्हते, होते ना. भाजपतर्फे निवडून आलेले आहेत मराठी आहेत ना. तेव्हा हा कृत्रिम देखावा असतो, यांनी काय होत नाही. हे सगळं विश्लेषक आणि लोकांच्या डोक्यात आहे. मोदी नावाचा माणूस ओबीसी आहे, त्याच्या जातीचे वाराणसीमध्ये नेमकी किती मतदार आहेत, मग त्याला मतं का दिली? अखिलेशला यादवांची मतं मिळत असतील तर मग मोदींच्या जातीचं मला वाटतं 1% पण मतदान हे वाराणसीत नाहीये. तर हे आमच्या डोक्यात आहे, आम्ही त्यातून बाहेर पडायचं आहे. आणि मग लगेच त्याचं सांगितलं जातं, तुम्ही विश्लेषण केलं जातं, मग तसं नाहीये. आणि म्हणून मी सांगितलं की छोट्या नॅरेटिव्हने तुम्ही हरला नाही भाजप. भाजप हरला हा खोटा नॅरेटिव्ह, हा फरक लक्षात घ्या. आजचा नॅरेटिव्ह काय, भाजप हरला, भाजप, अरे 1% मतदान. मी मगाशी आकडा सांगितला दादा की 31% तुम्ही बहुमतात आलात आणि आज 37% आहेत ना. मग बहुमत का गेलं? तर आपण बालपणापासून वाचलेली, कार्टूनमध्ये बघितलेली गोष्ट आहे. तो कावळा असतो, तो त्या मडक्यातलं पाणी वर येण्यासाठी त्यात दगड खडे टाकतो आणि पाणी वर येतं. समोरच्यांचं पाणी तसं वर आहे, तसं वर आहे. कारण आपण पाणी झाकून ठेवलं नाही, आपलं पाणी वापरून कमी झालं आणि त्यांचं तळाला असलेलं पाणी वर आहे. मतदानाची आपल्याकडची पद्धत लक्षात घ्या. चहाच्या कपामध्ये चहा 1.5 इंच उंच असतो, बशी टोचला अर्धा-पाऊण इंच उंची खाली, आणि ज्याची उंची जास्त तो निवडून. कर्नाटकमध्ये 2018 मध्ये भाजपला 2% मतं काँग्रेसपेक्षा कमी होती, पण भाजपला 100 पेक्षा अधिक जागा काय असेल, आणि काँग्रेसला 71 जागा. याचं कारण काँग्रेसची मतं ही
अख्ख्या कर्नाटकात मागलेली होती आणि भाजपची मतं ही मध्य आणि उत्तर कर्नाटकमध्ये कॉन्सन्ट्रेटेड होती. दक्षिणेत त्यांची डिपॉझिट गेली होती, उत्तरेत ते निवडून आले, ते मध्य कर्नाटकमध्ये निवडून आले. ते निवडणुकीची ही जी गुंतागुंत आहे ही न समजता भाजपचा पराभव, भाजप सगळे नाचायले नाही झालेला. त्या क्रिकेटमध्ये डकवर्थ लुईस असतो, माहिती आहे तुम्हाला, डकवर्थ लुईस. आता पाऊस पडला हा त्या समोर आत्ता बॅटिंग करणाऱ्याचा गुन्हा नाही ना, मग त्याच्या ओव्हर्स कमी केल्या जातात आणि त्या ओव्हर्समध्ये आता तू इतके रन कर, हे जे डकवर्थ लुईस असतो ना, त्यानुसार गेल्या लोकसभेचा निकाल लागलेला. म्हणजे एकदा गावस्कर चिडला होता एका मॅच मध्ये, म्हणजे एका बॉलमध्ये 36 रन्स करायचे, तू तरी टाकता कशाला, म्हणजे कुठून गणित काढले एका बॉलमध्ये 36 रन्स. कारण गंमत कशी असते बघा, की ज्या वेळेला समोरच्याची बॅटिंग संपली आणि त्याने जे रन्स केले त्याच्यापेक्षा मला जास्त करायचे, म्हणून मी 50 ओव्हर्समध्ये किती करायचं याचं गणित मांडून बॅटिंगला सुरुवात करतो. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये मी 7-8च्या रेटने जात नाही, पण मध्ये पाऊस पडला तर माझ्या ओव्हर कमी झाल्या. ही माझी चूक नाही, माझा गुन्हा पण नाहीये, पण नियम आहे. तसं 2024चा निकाल लोकसभेचा हा डकवर्थ लुईसचा आहे लक्षात. त्यामुळे तुम्हाला पराभूत करायचं ही त्या व्यवस्था होती, त्यात ती व्यवस्था होती. तुम्ही पराभूत नाही झाले, तुमची 1% मतं कमी झाली. 38%वर 300 जागा, 31%वर 282 जागा, मग 37%वर कमी का पडलो याचं आत्ममंथन झालं. शेवटाकडे येताना एका महत्वाच्या विषयाकडे आपण लक्ष वेधू इच्छितो. अनेकांना तो प्रश्न पडलेला आहे आणि तो आपण गंभीररित्या चर्चा केली पाहिजे. कारण शेजारच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनागोंदी माजवली आहे. रिझर्वेशन बद्दल विद्यार्थ्यांचं आंदोलन काय सुरू होतं आणि त्याचा वणवा कसा त्या देशाला बेचिराग करतोय असं आपण पाहिलं, की कुठल्या मानसिकतेनं आपल्याच राष्ट्राध्यक्षाची अंतर्वस्त्र महिलेची जाहीररित्या दाखवली गेली. आणि त्यानंतर एक विधान येतं की भारताचाही बांगलादेश होऊ शकतो. हा दुसरा. तिसरं, मणिपूरमध्ये जे चाललेलं आहे त्याच्यानंतर एक विधान येतं की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो. तिसरं, लोकांच्याकडे आता दुसरा कुठलाही रिसॉर्ट उरलेला नाही, तर लोकांना व्हायलन्स आणि आगीचा आश्रय घ्यावाच लागेल. आणि त्यानंतर बदलापूरचं उद्रेक पूल होतं. घटना घडलेली निंदे असते, मग ही जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य या भयसूचक सूचना होत्या, जन्मासारची नाडी ओळखलंय याचं निदर्शक होतं, का अनागोंदीला सहाय्यभूत ठरणारी वक्तव्य. नाही, सुचवण्या होणार, लक्षात घ्या. त्यांनी कसं वागावं हे तुम्ही नाही ठरवणार, ते आपल्या सगळ्या भूमिका त्या साधण्यासाठी वाटेल ते मार्ग अवलंबना. मला परत मी क्रिकेटमध्ये जातो. क्रिकेटमध्ये इम्रान खानचं एक वाक्य मला आठवतं, तो म्हणतो आय हेट दिस गेम, कारण तो बॅट्समनचा आहे, बॅट्समन कडून बॉलरने मार घ्यायचा असा गेम आहे, म्हणून आय डोंट लाईक दिस गेम. पण दुसरीकडे बघा की सचिन तेंडुलकरचा बॅट पॅच चालू असताना सगळीकडून टीका झाली, तर सचिन तेंडुलकर त्याला कितीही विचारलं तर तो सांग मी माझी बॅट बोल, आणि तो बॅटीने ठोकून काढायचा. समोरच्यानी काय करायचं ते करावं, त्यांनी बॉल कसा टाकावाय तुम्ही नाही ठरवू शकत. तुम्ही बॅटिंगला उभे आहात ना, तो बॅटिंग करा. मला सांगा की तुम्हाला विरोधी पक्षात बसायची वेळ आहे तेव्हा सत्ताधारी लोक काय करत होते, 105 आमदार बहुमत युतीला मिळालं असताना विरोधी पक्षात बसले, ते सांभाळणं ही छोटी गोष्ट नव्हती, ती देवेंद्रने करून दाखवली. आणि उद्धवला मुख्यमंत्री होऊन सुद्धा आपले काही ते 56 आमदार होते ते टिकवता आले नाही. नेतृत्व गुणाची कसोटी तिथे असते. पवारांची पार्टी फुटली, मग भाजपचे 105 का नाही फुटले ते सोडा. आज घडीला 105 त्यांचे, त्यांनाही 9 मंत्री, यांचे 40 आहेत त्यांना 9 मंत्री, त्यांचे 40 त्यांना 9 मंत्री, आणि तरीही 105 लोकांची आमदारांची जागा टिकवली. अशा वेळेला निराश होऊन नाही चालत. आपल्याला आशावादी कुठे आहे, आपल्याला आशा कुठेही शोधलं पाहिजे. आता हरलो ना पण परत जिंकेल. मराठ्यांचं सगळ्यात मोठं वाक्य कुठचं आहे, त्या अब्दालीने लाथ मारली काय ती का त्याच्या सेनापतीने, तेव्हा तो दत्ताजी शिंदे काय म्हणाला होता, बचेंगे तो और भी लढेंगे.
2 पासून 282 पर्यंत येतानाचं अंतर कमी नसतं मित्र. ते एका निवडणुकीत काही महिन्यातलं नसतं. त्यासाठी आणि म्हणून मी नेहमी सांगतो 17 मे 2014 निवडणूक जिंकल्यावर दिल्लीत गेलेलं मोदींचं जे भाषण आहे ते मला फार कौतुकास्पद वाटतं. म्हणजे पहिला चमत्कार की पहिला बिगर काँग्रेस पक्ष थेट बहुमत घेऊन आले, नव्या नेत्याकडून घेऊन आले आणि तो मी घेऊन आलोय असा नरेंद्र मोदी त्या गच्चीवर भाजप कार्यालयाच्या उभं राहून सांगतो, हा विजय माझा नाही, जे निवडून आले त्यांचा नाही, त्यासाठी प्रयत्न केले त्यांचा सुद्धा हा विजय नाही. 4 पिढ्या कुठल्या आहेत त्या सगळ्यांचं यश आहे. किंवा त्या पक्षाला आणि त्या पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्याला निराश होण्याचा अधिकार नसतो, हे पहिलं लक्ष. पराभव पचव, मी नेहमी सांग की भाजप पराभव पचवत इथपर्यंत आला. त्यांनी एखादा पराभव, एखादी जागा गेली, एखादी सत्ता गेली यासाठी रडत बसता कामा नये. असं बसलात तर तुम्ही भाजपवाले नाही, तुम्ही संघाची एक शाखा असू शकत नाही. भाऊ, एक प्रश्न असा आहे की 105 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा फक्त 9 मंत्री होतात आणि तरी सुद्धा पक्षातनं विरोधाचा सूर बाहेर पेपरमध्ये येत नाही. याचं श्रेय तुम्ही मातृसंस्थेच्या शिस्तीच्या धड्याला द्याल की नाही? नाही, मी तर नेहमी सांगतो की तो जो टॉपला जाऊन बसलाय ना तो आज सुद्धा स्वयंसेवक आणि ही सगळ्यात मोठी जमेची बाब, ही सगळ्यात मोठी जमेची बाब. 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहून वसंतराव नाईकानंतर संपूर्ण टर्म मुख्यमंत्री राहण्याची किमया करून दाखवणारा माणूस पक्षाने आदेश दिला तो उपमुख्यमंत्री सुद्धा होतो, त्यात कमीपणा मानत नाही. अरे त्याला अपमान वाटत नसेल तर तुम्ही कशाला अपमान मानून घेताय? तो कर्तव्य बुद्धीने करतो ना, ह्याचा अर्थ तो तुम्हाला दाखवतोय की कर्तव्य महत्वाचं आहे, पद महत्वाचं. पद येईल जाईल पण आपण ओरिजिनॅलिटी टिकवली पाहिजे. आपण लढून जिंकणारे आहोत, मेहरबानीवर जिंकणारे नाही की मी माझ्या वडिलांना शब्द दिलाय त्यासाठी तुम्ही अधिक आमदार आणा मग मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन. नो. एक शेवटचे 2 प्रश्न. दोज हू वॉन्ट टू टेक देअर कॅमेराज अप अँड रेकॉर्ड इट. लढत दुरंगी होईल, तिरंगी होईल, चौरंगी होईल का पंचरंगी होईल? सगळेच पक्ष 288 जागा लढतील, सीट ऍडजस्टमेंट होतील, महायुती राहील, महाआघाडी राहील, काय वाटतं? मला असं वाटतं की कमीत कमी तिरंगी ते सप्तरंगी अशा निवडणूक होत. कारण त्या जागेनुसार आहे ना, प्रत्येकाने आपली आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अगदी मी तुम्हाला सांगितलं ना, फ्लेक्सवर जन्माला येतात तो 25-1 लाख रुपये 50 लाख रुपये खर्च करतो ना, मग त्याला माहिती असतं की आपण लढलो नाही तर मग आपण जी गोळा केलेली 25-30 पोरं आहेत, कारण ह्या 25-30 पोरांना सुखीचे दिवस येतात ना, रोज मटण पार्ट्या होतात, काय काय होतं सगळं. तर तुम्ही लढणार नसाल तर मग काय करायचं? मग कोणाला तरी सपोर्ट देऊन त्यांना, ते भुकेलेले आहेत त्यांना पोसावे लागतात. ही निवडणुकीची एक रचना झालेली आहे आणि त्यामुळे निवडणुका ह्या अशा इच्छुकांच्या होणार. त्याच्यातून आता या पक्षाला मिळायचं, ह्या पक्षाचा जो आहे तो म्हणेल मी बंडखोर होतो. मला आठवतं 2014च्या निवडणुकीत विश्वजित कदम पुण्यातून उभे होते ना, तर तेव्हा पवारांच्या खूप जवळचे एक रस्त आहे आणि माझ्याही जवळचेच आहेत. पवारांना फार चांगले ओळखतात. तर पवारांचं ते भाषण विश्वजितच्या प्रचाराला आलेले मी पण ऐकत, ते उभे होते आणि पवार म्हणाले की चांगलं तरुण नेतृत्व आहे. विश्वजित कदम काँग्रेस पक्षाचे आहेत, लक्षात घ्या. पवार म्हणाले अतिशय उमेदीचं तरुण नेतृत्व आहे. आज जर हा निवडून आले तर पुढची 25 वर्ष या जागी दुसरा कोणीही जिंकू शकणार नाही, लक्षात घ्या आणि कामाला. काय मला ते दुरस्त म्हणाले, काय सांगितलं कळलं? म्हटलं काय काँग्रेसला जिंकून आलं? हे म्हणाले हा जिंकून आला तर पुढची 25 वर्ष एनसीपी यावर दावा करू शकणार नाही, याला आत्ताच पाडा. तर ते असतं, कसं असतं की आत्ता पक्षाच्या ऍडजस्टमेंट होतील हो, पण हा आला आणि टिकला तर
त्यामुळे आता विरोधी पक्षाचा आपल्या विरुद्ध म्हणजे युतीचा आला चालेल, महाविकास आघाडीचा आलेला चालेल, पण तो आला आणि टिकला तर त्यासाठी ह्याला आत्ताच पाडला पाहिजे असं म्हणणारा जे कोण त्या मतदारसंघातले असतील ते पुढे येतील आणि त्यावर तो निकाल लागलेला असेल. त्यामुळे मग तिथे भाजप सारख्या संघटनेची ताकद असलेल्या पक्षाला अधिक यश वाटतं हे पण लक्षात घ्या. कारण इथे पक्षासाठी माघार घेण्याची तयारी आहे असे जे लोक ओरिजिनल भाजप हे लक्षात घ्या. उसनवारीचे मी सांगत नाही, मी ओरिजिनल भाजपवालेच, तर ते जिंकू शकतात. काय फार मोठा अवघड नाही. अत्यंत कळीचा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे विधानसभा 2024 यामध्ये भारतीय जनता पक्षाला शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एनसीपी तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार यांचा एनसीपी तुतारी चिन्ह असलेला गट, या सगळ्यांना किती किती जागा मिळतील असं आपल्याला वाटतं? त्यांचं पोटेन्शियल जेवढं आहे, अर्थात अजितदादा महायुतीत राहतील किंवा उद्धव ठाकरे आघाडीत राहतील हे मला आज खरं वाटत नाही. माझी अपेक्षा हे दोघेही तिथे टिकणार नाही. कुठे जातील मग? कोण घेणार? नाही, त्यांच्या परत वेगळ्या आघाड्या निर्माण होऊ शकतात ना. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे आघाडी होऊ शकते, युती तर झालेली होती. चला, जागा किती मिळतील सांगा. जागा माझं मत असं आहे की शिवसेना आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजप हे धरून 170 ते 80 जागा जिंकू शकतात. ते पोटेन्शियल, मी पोटेन्शियल सांगतो. हा, आता तुमच्याकडे कसं असतं माहिती का, आपल्याकडे सुपीक जमीन आहे, पाण्याची सोय आहे, सगळं आहे, पण मशागत करायची नसेल तर आपोआप पीक आहे, ते पीक आणावं. हे तुमचं पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने ते काम करणार असेल आणि मेहनत घेणार असेल, हे तुमचं पोटेन्शियल आहे. गेल्या 2 निवडणुकात तुम्हाला मिळालेली मतं आहेत ना, ती 2014ची तर काम न करता मिळालेली मतं, तुमची सत्ता नव्हती, तर ते पोटेन्शियल आहे. फक्त तुम्ही त्या पोटेन्शियलचा वापर करणार यावर आहे. आणि मला असं वाटतं की दोन्ही आघाड्या एकत्र करून थोडे काँग्रेस, पवार वगैरे मिळून 100च्या पलीकडे नाही. कारण लक्षात ठेवा, आता त्यांना मिळालेली मतं आहेत त्यामध्ये MIMची मतं आहेत, त्यामध्ये समाजवादी पक्षाची मतं आहेत, त्यात रिपब्लिकन गटांची मतं आहेत, त्यामध्ये इतर जे छोटे छोटे गट आहेत, शेकाप आहे. आता शेकाप लढायला आहे ना, मग तुम्ही 10 तरी जागा त्यांना द्या मागणार ते, तर हे नाही दिलं तर ते उभे राहणार. ह्या सगळ्या हे होत जात. शेवटचा प्रश्न तो म्हणजे लोकसभा ही 6 विधानसभा मतदारसंघांची असते. त्या यावेळी भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश अनेक ठिकाणी मिळालं नाही, तरी देखील असे 6 ते 7 मतदारसंघ आहेत की जिकडे भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षापेक्षा 75हून अधिक जागांचं मताधिक्य प्राप्त झालं. म्हणून हा प्रश्न विचारतोय. त्यातला एक मतदारसंघ कोथरूड हा आहे. कोथरूड मध्ये यावेळी किती मताधिक्य भाजपला मिळेल? कारण मी कोथरूडचा नाही, मी जनरल एकूण अभ्यास करतो आणि त्यामुळे मी पोटेन्शियल सांगतो. आणि लक्षात ठेवा की मोदींनी 14 मध्ये चमत्कार का घडवलं हे पहिलं समजून. त्यांनी त्या गुजरातच्या 2012च्या डिसेंबर मधल्या निवडणुकीमध्ये त्या मौलानाची टोपी परत केली. त्या एका दिवसामध्ये किंवा त्या एका चित्रणामध्ये हिंदू वोट बँक तयार झाली. ज्यांच्या पोटात दुखत होतं काय, हे पवारांनी लाज वाटत नाही, त्या जाळीदार टोप्या घालून इफ्तार करतात असं ज्यांना वाटत होतं. त्यांच्या मनातला तो राग होता ना, अरे यार एक तो शेर निघला, तिला टोपी पण घालायला नका. त्या दिवशी 15-16% जी वोट बँक, हिंदू वोट बँक तयार झाली. लक्षात घ्या, की हिंदू वोट बँक फुटते असं वाटतंय. डिवाइड हिंदूज नाही, ते तुटते असं नाही, पण त्या एका वोट बँकेने 14-15% मुस्लिम वोट बँक होती ती लेवल केली किंवा न्यूट्रलाइज करून टाकली, मार्जिनलाइज करून. आता पक्षांची तुमच्या आमच्या मतं असतील ती ओरिजिनल राजकीय मतभेदावरची मतं, तर ती वोट बँक जी आहे ती शिथिल झालेली, ती तुम्ही परत ऍक्टिव्हेट करा, परत रिवाईव्ह. आहेत तुमची मत पण ती काढायला पाहिजेत ना. ते कसं आहे तुम्हाला सांगतो, हा परत भाजपवाले म्हणजे मध्यमवर्गीय, तो शेअर वाढला
माझे इतके येतं, माझे इतके येतं. अरे तू शेअर कुठे विकतो? तू फक्त घेऊन ठेवतो आणि त्याच्या किंमती वाढल्या. ते वाढणं किंवा उतरणं हे जे ऍक्च्युअल ट्रेड करतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, नाही तर तुमच्यासाठी तो कागद आहे हो. तसं भाजपचं शेअर भांडवल खूप आहे, पण आणा मार्केटमध्ये बघा काय होतं ते. प्रेक्षक मला हे यातलं काही कळत नाही, पण मला जे काय त्याचं आकलन आहे त्यानुसार सांगतो. ते तुम्ही म्हणता, पण गंमत बघा, त्या अदानीने 5% शेअर विकले तर करोडो रुपये जमा होतील हो. किंवा अंबानीने 1% शेअर त्यांनी बाजारात आणले तर काय होईल? भाजप तसा आहे. तुम्ही तुमचे शेअर काढा, बघा, ते नुसते कपाटात ठेवून नाही उपयोग. बस